नमस्कार मंडळी. खूप दिवसापासून चाललं होतं की शेंगदाण्याचे लाडू बनवायचे पण त्याला काही योगच येत नव्हता आणि तो योग आज आला म्हणायचा. मग त्यानंतर मग शेंगदाण्याच्या लाडूची तयारी चालू केली. इकडे शेंगदाणे भाजत होते. म्हणलं शेंगदाणे भाजताय तोपर्यंत आपण गूळ किसून घ्यावा. मग गूळ किसतच होते तोपर्यंत मग शेंगदाणे भाजून झाले. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, थोडंसं गार होऊन दिले. त्यानंतर ते बारीक करून काढले. कारण एका ताटात घेतले काढून, त्यातच त्यानं थोडंसं तूप टाकलं. मी काही तूप टाकत नाही, पण दर्शनीला थोडंसं तूप आवडतं ना, म्हणलं त्याला थोडंसं तूप टाकावं. कारण शेंगदाण्यालाच खूप तेल सुटतं, त्यामुळे तुपाची काही गरज पडत नाही. पण मग मोहन म्हणून आपण मोहन म्हणून टाकतो ना, तसं मोहन म्हणून थोडंसं तूप टाकलं आणि शेंगदाणे लाडू छोटे छोटेच केले. कारण की दुग्गू पण खातो ना, त्यामुळे छोटे छोटेच वळी असे मस्त लाडू तयार झाली. त्यानंतर म्हणलं बाई दुग्गू कुठं गेला, कारण शेंगदाण्याचे लाडू बनवत होते त्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडेच नव्हतं. मग मी म्हणलं दुग्गू कुठे गेला, तोपर्यंत साहेब बघा आमचे बाहेर एकटेच खेळत होते. त्याला हा पांडा खूप आवडतो, तो एकटाच खेळत बसला होता. त्यानंतर मग म्हणलं कपडे मशीनला लावले होते, ते वरती वाळू घालायचे राहिले होते. मग कपडे टेरेसवर नेऊन वाळू घातले. त्यानंतर माझी मैत्रीण आली होती प्रतीक्षा. मग आम्ही दोघींनी मिळून दुपारचं जेवण केलं. त्यानंतर मग असं गेला आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.